ठाण्यामध्ये ज्या ठिकाणी शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी देखील आयोजित करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी गोविंदा मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। तर आज दहीहंडीचा उत्सव हा साजरा केला जातोय, तर ठाण्यामध्ये देखील अनेक दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यातच शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये देखील गोविंदा पथकं ही दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्याकडून दहीहंडीला सलामी दिली जाते। त्याचबरोबर महिला गोविंदा पथकं देखील यावर्षी मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, कशा पद्धतीनं गोविंदांचा उत्साह आहे? नक्कीच अंकिता, हा गोविंदांचा उत्साह तुला पाहायला मिळतोय। माझ्या दोन्ही बाजूला गोविंदा जे आहेत ते उत्साही पाहायला मिळत आहेत आणि हे बाल गोपाळ देखील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रा, कुठून आलायस आणि कितव्या थरावर चढणार आहेस? कुठून आलायस तू? कितव्या थरावर चढणार आहेस? 7। किती दिवस तुम्ही प्रॅक्टिस करता आणि आज खऱ्या अर्थाने जो सराव केलेला आहे त्याचा आज खऱ्या अर्थाने परीक्षा आहे? 1 महीना से करते प्रैक्टिस। हाँ, 1 महीने से। किती दिवस तुम्ही सराव हा करत असता? किती दिवस सराव करत असता? 1 महीने 30 डे। नक्कीच या ठिकाणी किती आता 7 थर लावणार आहात, तर 7 थरांसाठी किती गोविंदा तुम्ही या ठिकाणी घेऊन आले? कमीत कमी एक 80-100 पर्यंत गोविंदा पथक आहेत आपल्याकडे। गोविंदा आहेत, पथक नाही, सॉरी। अंकिता, एकंदरीत आता गोविंदा जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण हा गोविंदांमधला उत्साह पाहतोय। सकाळपासूनच या ठिकाणी गोविंदांची रेलचेल आहे। 7 थर, 8 थर, कोणी 9 थर अशा प्रकारच्या थर लावण्याचा मानस घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। निश्चित। मात्र कुणालच्या पद्धतीने आपण पाहतोय सकाळपासून पाऊस आहे आणि या पावसाचा फटका आता जे गोविंद आहे त्यांना बसताना काही पाहायला मिळतोय का? अंकिता, खरं तर पाऊस आणि दहीहंडी हे एक वेगळे नातं आहे। सकाळपासून भलेही उपनगरामध्ये पाऊस असेल त्यामुळे गोविंदांना यायला उशीर झालाय, तो फटका म्हणू शकतो। मात्र ज्यावेळेस थर रचले जातील आणि त्यावेळेस वरुण राजा बरसला जाईल त्यावेळेस तो आनंद द्विगुणित होतो। कारण खरं तर आपण बघितलेलं आहे की अनेक ठिकाणी टँकरने पाणी जे गोविंदांवरती उडवलं जातं, मात्र नैसर्गिकरित्या जर पाणी आलं तर गोविंदांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो। सकाळपासून उपनगरातला पाऊस, या पावसामुळे गोविंदांना ठाण्यापर्यंत यायला उशीर झालाय। मात्र आता हा पाऊस जो आहे थर लावताना मात्र या गोविंदांच्या उत्साहामध्ये भर घालणारा असू शकतो। अंकिता, ज्या पद्धतीने आपण पाहतोय अनेक दहीहंडी कार्यक्रमामध्ये, उत्सवामध्ये कलाकारांना बोलवलं जातं, आज या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय? आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून हे 8वं वर्ष आहे। स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचं आयोजन होत असतं। या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपस्थित राहणारच आहेत। मात्र सिनेसृष्टीतील अनेक कलाकार देखील या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय माझ्या उजव्या बाजूला दहीहंडी लावण्याचं काम जे आहे, म्हणजे दहीहंडी बांधण्याचं काम, त्याची पूजा करण्याचं काम सुरू आहे आणि एक वेगळा चैतन्याचं वातावरण, कारण वर्षभरातून हा एकच दिवस असतो ज्या वर्षभरातून एका दिवसामध्ये बाल गोपाळ मनसोक्त आनंद घेतात, नाचतात, मानवी मनोरे रचतात आणि वर्षभर तर सराव करत नाहीत। मात्र मागचे 2 दिवस जो सराव केलेला आहे त्या 2 महिन्याच्या सरावाची परीक्षा आज घेतली जाते। आज कोणी 7 थर लावतं, कोणी 9 थर लावतं, तर कोणी विश्वविक्रम मोडण्याच्या तयारीत या ठिकाणी आलेलं असतं। त्यामुळे या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये, शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये कोणता गोविंदा पथक हा विश्वविक्रम मोडतोय किंवा 9वा थर लावतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। त्यामुळे एकंदरीतच या दहीहंडी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे ही दृश्य आपण पाहत होतो स्वामी प्रतिष्ठान ठाणे इथली, तर ज्या ठिकाणी खरं तर शिवाजी पाटील आयोजित ही दहीहंडी आहे आणि या ठिकाणी गोविंदा देखील आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। दहीहंडी बांधण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळातच या ठिकाणी देखील सलामीची दहीहंडी, त्याचबरोबर मनोरे रचले जातील।